टाळी वाजवा सर्वांनी, टाळी वाजवा. मैं हूँ हिरण्यकश्यप, तुम लोग मुझसे डरते हैं. सब मैं हिरण्यकश्यप, सारी दुनिया मेरे नाम से डरती है. बघा असा खूप हा हा आवाज करू लागला हिरण्यकश्यप. आवाज मोठा करा त्यांचा थोडं. अशा प्रकारे हिरण्यकश्यप खूप जोरजोराने आवाज करू लागला आणि जगाचा विधाता आहे मी. अशा प्रकारे हिरण्यकश्यप आणि म्हणू लागला की अरे असं भजन करायचं नाही. त्यांना त्रास देऊ लागला हिरण्यकश्यप. खूप लोकांनी आतताईपणा केला हिरण्यकश्यपने आणि आतताईपणा करून घाबरून राहिले. मी आहे जगाचा विधाता, सृष्टीचा करता मी आहे. हिरण्यकश्यप म्हणू लागला आणि म्हणू लागला फक्त या जगामध्ये मीच आहे. मी ह्या जगामध्ये फक्त मीच आहे. बाकी कोणी नाही, कोणी माझ्याशिवाय कोणी नाही. माझ्याशिवाय कोणीच नाही ह्या जगात. फक्त मीच या पंचक्रोशीचा राजा. फक्त माझाच राज्य या युगामध्ये आहे. माझाच राज्य ह्या युगामध्ये आहे. म्हणून मला कोणीही मारू शकत नाही. मला कोणीही मारू शकत नाही. मला ब्रह्मदेवाने वरदान दिलेलं आहे. मला ब्रह्मदेवाने वरदान दिलंय. मी कधीच मरणार नाही. मी कधीच मरणार नाही. सगळेच मरते सगळे, पण मी मरणार नाही. कारण माझं नाव आहे हिरण्यकश्यप. आणि वाजवा मी रात्रीला मरणार नाही. मी मरणार नाही. समजलं? मी मरणार नाही. मी रात्रीला मरणार नाही, दिवसा मरणार नाही. मी रात्रीलाही मरणार नाही बेटा. मी दिवसालाही मरणार नाही. सायंकाळी मरणार नाही, सकाळी मरणार नाही. अशा पद्धतीने सांगू लागला. घाबरले. हिरण्यकश्यप महाराज, हिरण्यकश्यप महाराज बघा. आता युद्ध करायचं तुम्हाला. बघा हिरण्यकश्यपूने विचारलं त्या भक्त प्रल्हादाला, विचारा ए भक्त प्रल्हादा, ए भक्त मारला जाओ. अरे अरे तू देवाचं नाव घेतो, तू देवाचं नाव घेतो. तो माझा शत्रू आहे तो माझा शत्रू आहे, शत्रू. आणि तू त्याचं नाव घेतो. आणि तू त्याचं नाव घेतोस. प्रल्हादाजवळ द्या, माहीत द्या प्रल्हादाजवळ, त्यांच्याजवळ माहीत द्या. बाबा तो आपला जगाचा पालन करता आहे, तो देव आहे, त्याचं भजन करायचं आणि तुम्ही त्याचा द्वेष करता, हे बरोबर नाहीये. हे माझा परमात्मा हा सगळीकडे आहे, दाही दिशाला आहे. आणि असं म्हटल्यानंतर हिरण्यकश्यप सांगू लागला, त्यांच्याकडे माहीत, सांग कुठं आहे तुझा देव, सांग कुठं आहे तुझा देव, सांग कुठं आहे तुझा देव, सांग कुठं आहे तुझा देव. भक्त प्रल्हाद म्हणाला, देव सांगा. भक्त प्रल्हाद, माझा देव सगळीकडे आहे, दाही दिशाला आहे, सगळीकडे आहे.
त्या हिरण्यकश्यपूकडे, बरं सांग तुझा देव या खांबामध्ये आहे का? बरं तू सांग तुझा देव या खांबामध्ये आहे का? ह्या खांबामध्ये प्रल्हादाने म्हटलं हो माझा देव या खांबामध्ये आहे. आणि हिरण्यकश्यपूने काय केलं महाराज, त्यांना राग आला आणि राग येऊन त्या खांबावर लाथ मारले आणि तिथून नरसिंह भगवंताचा आगमन झाला. बोलो नरसिंह भगवान की जय, नरसिंह भगवान की जय, नरसिंह भगवान की जय. आणि त्यांचा घनघोर युद्ध झाला. नरसिंह भगवान उभे राहा, उभे राहा, उभे राहा, उभे राहा, उभे राहा, उभे राहून युद्ध करायचं आहे. त्या युद्ध घनघोर अशा प्रकारे ते घनघोर युद्ध होऊ लागला आणि हिरण्यकश्यप आत्महत्या होता आणि नरसिंह भगवान सुद्धा एकमेकासमोर तसा घनघोर युद्ध करू लागला आणि एकमेकांना मारू लागले. दोघंही बलवान असल्यामुळे एकमेकांना असा घनघोर युद्ध झाला आणि सर्वांचा घनघोर युद्ध होऊन कोणीही दोघं ऐकत नव्हते. नरसिंह भगवंत हे देव होते आणि हिरण्यकश्यप राक्षस होता. सर्वांनी टाळी वाजवा. अशा प्रकारे त्यांचं युद्ध चालू होतं आणि युद्ध चालू असताना खूप घनघोर युद्ध केलं महाराजांना आणि घनघोर युद्ध करून शेवटी त्या नरसिंहाने त्यांना मारलं आणि पुन्हा उचलायचा आणि पुन्हा उचलायचा, पुन्हा उचलायचा आणि पुन्हा उचलायचा महाराज आणि त्यांना असं प्राण केलं आणि त्यांना उचलून धरलं त्यांनी. त्यांना बसव आणि हिरण्यकश्यप खूप करू लागला, त्यांना त्रास होऊ लागला. पुन्हा उठायचा, पुन्हा बसायचा आणि देवानी त्यांना सोडलं नाही. देवानी त्यांना सोडलं नाही महाराज. बघा आणि हिरण्यकश्यपूचा भगवंतानी वध केला, त्यांना उचललं, खुर्चीवर बसवा, खुर्चीवर बसवा. नरसिंह भगवान की जय, भगवान की जय.